आघाडी सरकारच्या काळामध्ये जलसंपदा विभागात खरतर कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आणि याचा फटका स्वाभाविकपणे हा प्रकल्पग्रस्तांना बसला। त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यात आणि त्यांचं जगणंही मुश्किल होऊन बसलंय। ही कहाणी आहे एका न बांधलेल्या धरणाची। त्या धरणात न बुडालेल्या गावाची, न बुडालेल्या गावात सर्वस्व गमावलेल्यांची। राजापूरच्या जामदा गावात 12 वर्षांपूर्वी 50 कोटींचं धरण आखलं गेलं। गावकऱ्यांनी हिरिरीने जमिनी दिल्या, मोबदल्याचे वायदे झाले, पुनर्वसनाची वचनं दिली, पण धरण रखडलं। धरणाचा खर्च 500 कोटींवर गेला। भिंत अर्धवट उभी राहिली, पण पाणी साठलंच नाही। दुसरीकडे गावकऱ्यांचा मोबदला रखडला आणि विस्थापनही झालं नाही। एकरी 40,000 रुपये आम्ही देऊ आणि उशीर झाल्यास 5 पट रक्कम तुम्हाला मिळेल असं म्हटलं होतं। भूभाडं पण देऊ, जोपर्यंत याचं होत नाही तोपर्यंत भूभाडं आम्ही तुम्हाला देऊ। ते भूभाडे आतापर्यंत काय दिले नाही, मग त्यामुळे आम्ही आता मोठ्या नुकसानीत आहेत। मोठे नुकसान म्हणजे आता बँकेची कर्ज आहेत, ते बँकेची कर्ज आम्ही आता फेडू शकत नाही। विष पिण्याची वेळ आली आहे किंवा आत्महत्या करायची वेळ आली आहे। सरकारनं प्रकल्प आणला तेव्हा लोकांनी आपल्या उभ्या बागांवर बुलडोजर फिरवला। आता गावाला प्रकल्पग्रस्ताचा शिक्का बसल्यानं 704 कुटुंबांना काहीच करता येत नाही। ग्रामस्थांची मी काय की एखादं म्हणतात नाही कसं धरला तर चावतंय, सोडला तर पळतंय, हा विषय झालेला आहे। कारण बांधावं तर उद्या जर समजा आता नवीन घरं 2-4 बांधली, उद्या जर ती पंचायतीने पावती दिली नाही किंवा त्यांचा उद्या संकलन किंवा काय व्यवहार झाला नाही तर ते लोक नुकसानीच आहेत ना। आणि आता ते पत्र तर आलं, आता ग्रामपंचायत काय म्हणणार की आम्हाला पत्र आलं, तो बांधायला परवानगी आम्ही तुम्हाला दिली नाही। चिपळूणच्या सरकारी कार्यालयांमध्ये चक्रा मारून मारून गावकऱ्यांच्या टाचा झिजल्या, पण पुनर्वसनाचं कामही धरणा इतकंच मंद। काहींचे डिमांड जर वेगळी असेल तर तशा पद्धतीने आपण ते सॉल्व्हीकरण करण्याचा प्रयत्न करू। सध्या तरी आता मोबदला वगैरे काही वाटप झालेलं नाही। खासगी वाटाघाटीचा आणि रेडी रेकनरच्या रेटनुसार आपण त्याची व्हॅल्युएशन करून मग काही ते बघून घेऊ। पाणी मिळणार म्हणून गावकऱ्यांनी जमिनी सोडल्या, पण भगीरथाची ही गंगा 12 वर्षांच्या तपश्चर्यानंतरही आलीच नाही। शासनाकडे एक निवेदन दिलं 24/12ला, प्रांतांना दिलं, पुनर्वसन अधिकाऱ्यांना दिलं, त्यांनी काय आम्हाला उत्तर दिलं नाही। म्हणून त्याचं स्मरणपत्र मी परत त्यांना 30/12/2014ला दिलं, त्याचंही काय आम्हाला दिलं नाही। त्याच्यानंतर 2/1/16ला मी परत त्यांना एक आठवण करून देण्यासाठी निवेदन दिलं, तरीही काय दिलं नाही। धरणाला विरोध करणारे विकासाला विरोध करतात अशी टीका होते, पण पुनर्वसनाबाबत सरकार आणि प्रशासन पारदर्शक राहिलं नाही तर आगामी काळातल्या प्रकल्पांना लोक कधीच जमिनी देणार नाहीत। सचिन देसाई, ABP माझा, राजापूर।